नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोरशीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये स्वागत करतोय. एक सर्वात मोठी न्यूज आहे आणि आपल्या GS3 मध्ये जो इंटरनेट सिक्युरिटीचा भाग आहे त्या दृष्टीने तर फार इम्पॉर्टंट न्यूज आहे. कारण मागच्या 50 वर्षामध्ये भारत सरकारची किंवा भारताची जी लढाई होती इंटरनेट सिक्युरिटीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट असा मुद्दा म्हणजे काय तर नक्षलिझम किंवा ज्याला आपण माओइझम सुद्धा म्हणतो. आता ते कुठतरी संपतानी कुठतरी आपण म्हणू की याला शेवट आता येतोय असं आपल्याला म्हणता येईल. कारण झालं काय की त्यांची जी एक झोनल कमिटी होती त्यांनी म्हटलं की आम्ही सामूहिक आत्मसमर्पण मास सरेंडर करायला तयार आहोत. आम्हाला फक्त 15 फेब्रुवारी पर्यंतची वेळ द्या. आता 15 फेब्रुवारी का म्हटलंय हे आपण पुढे डिस्कस करू आणि नेमकं आताच ते काम मास सरेंडर करायला तयार आहे हे पण आपण समजून घेऊ. आता प्रश्न हा पण पडतो की 15 फेब्रुवारी पण जर वेळ मागितलाय म्हणजे आता तर नोव्हेंबर शेवट आला, पूर्ण एक डिसेंबर आहे, जानेवारी आणि त्यानंतर फेब्रुवारी, 2.5 महिने आहेत. मग या 2.5 महिन्यामध्ये आता जे भारत सरकारचे जे ऑपरेशन्स आहेत ते कुठतरी थंड होतील, थोडे कमी होतील आणि मग परत आम्ही अटॅक करू काय असा प्लॅन आहे का त्यांचा? तर त्यांनी हे पण म्हटले पत्रामध्ये की आमच्यावर विश्वास ठेवा, आमचा दुसरा यातून कुठलाही हेतू नाहीये. हे स्पेसिफिकली त्यांनी हे पण मेन्शन केलंय. हे पत्र त्यांनी कोणाला लिहिलंय? तर 3 राज्यांचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना लिहिलेले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे पण मुख्यमंत्री आहे, मध्य प्रदेश पण आहे आणि छत्तीसगड आहे. ते 3च का? ते पण मुद्दा आपण पुढे समजून घेऊ. पण सर्वात आधी माझा हा टेलिग्राम चॅनल नोट करून घ्या. जर तुम्ही अजूनमध्ये जॉइन केलेलं नसणार आणि जर तुम्ही MPSC, UPSC जर सीरियस कॅन्डिडेट असणार तर नक्की हा जॉईन करायला पाहिजे, ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, PDF आहेत, सर्व शेअर करत असतो. सायन्सचा हा माझा विषय आहे. सायन्ससाठी मी एक WhatsApp ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे. तो जरी तुम्हाला जॉईन करायचा आहे, तर मला माझा जो नंबर आहे हा WhatsAppला सुद्धा सेम नंबर आहे, कॉलिंगला सुद्धा सेम नंबर आहे. त्यावर मला मेसेज करा. बाकी अजून कोणते क्वेरीज आहेत MPSC, UPSC रिलेटेड किंवा सायन्स या सब्जेक्ट रिलेटेड तर डायरेक्ट तुम्हाला या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. WhatsAppला सुद्धा सेम नंबर आहे. मेसेज केलं तरी पण चालेल. करेक्ट? चला पुढे वळूया आपण आणि मुद्दा समजून घेऊ. पण त्याआधी खेमराज चामोरशीकर याने जर या नावाने जर तुम्ही सर्च केलं Instagramला तर माझा अकाउंट मिळेल. त्यावर सुद्धा मी आता रेग्युलर कंटेंट आहे तो शेअर करत असतो. नक्की जॉईन करून ठेवा. येस? चला बघा. बघा हिस्ट्री पासून या आधीपासून जर आपण जर पाहिलं तर 2009-10 मध्ये मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं की इंटरनल सिक्युरिटीसाठी सर्वात मोठा जो थ्रेट आहे तो आहे नक्सलिझम. ज्यावेळेस काँग्रेसची सरकार होती 2009-10च्या पिरियड मध्ये. पण त्यासोबत रिसेंट पिरियड मध्ये सुद्धा 2021 ची सुद्धा न्यूज आहे, मनमोहन सिंग यांनी परत तेच म्हटलं होतं. बरं, या आधीची सरकार आहे त्यांना हे माहित होतं ना, आताची सरकार आहे यांना माहित नव्हतं असं आहे का? नाही. हे नक्कीच आहे. भारताच्या डेव्हलपमेंटमध्ये बराचसा जो एरिया आहे त्या एरियामध्ये डेव्हलपमेंट न पोहोचण्यामागे कारण काय तर हे होतं काय तर नक्सलिझम. राईट? असं होतं, असंच आहे ना हे की हे आपलेच लोक आपल्याशी लढतायत म्हणून. बरोबर? त्यामुळे आणि काय तर त्या एरियामध्ये डेव्हलपमेंट जात नाहीये. तिथचे जे लोक आहेत त्यांना प्रॉपर फॅसिलिटीज मिळत नाहीये आणि म्हणून काय तर नक्सलिझम संपवणे हे नक्कीच काळाची गरज होती आणि ती अजूनही आहे आपल्याला असं म्हणता येईल आणि म्हणून नक्कीच इंटरनल थ्रेटसाठी सर्वात मोठा जो धोका आहे, थ्रेट आहे तो होता काय तर नक्सलिझम होता. पण आता ही न्यूज तर आपण म्हणू की 2009-10 किंवा 2021 मध्ये परत म्हटलं, पण 2014 मध्ये सरकार बदलली आणि यांचा आपण म्हणता येईल की कुठतरी जो ज्याला आपण म्हणू की प्रायोरिटी आहे ती बरीचशी चेंज झाली आणि तेव्हापासूनच हळूहळू यांवर माओइस्टवर किंवा नक्सलिझमवर जास्त क्रॅकडाऊन करणं सुरू झालं. आणि याच चक्करमध्ये बघा की 2023 जून 2025 ची न्यूज आहे. गृहमंत्री भारताचे अमित शाह यांनी म्हटले की आम्ही पुढच्या वर्षी मार्च पर्यंत म्हणजेच काय तर मार्च 2026 पर्यंत आम्ही भारतातून नक्सलिझम आहे हा पूर्ण संपवू. राईट? आणि आता मार्च नाही तर हे माओइस्ट म्हणतायत की आम्ही 15 फेब्रुवारी पर्यंतच आम्ही आत्मसमर्पण करायला तयार आहोत आणि ते पण मास सरेंडर करायला तयार आहोत. त्यामध्ये छोटे मोठे सर्व जे लीडर्स आहेत ते सर्व यामध्ये आत्मसमर्पण करतील. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की कुठतरी या मागच्या काही वर्षातून जे पण ऑपरेशन सरकारने केले त्याचे फळ आता आपल्याला मिळत आहे. नेमकं आताच का होत आहे ते पण समजून घेऊ. पण एकदा जर आपण थोडासा जर पिक्चर समजून घेतलंय 2013चा नकाशा बघा ज्यामध्ये लाल भाग दिलेला आहे. त्या भागामध्ये आधी नक्षलिझम होतं ज्याला आपण जनरली रेड कॉरिडॉर म्हणतो. पण हा रेड कॉरिडॉर आता श्रिंक होत होत 2025 मध्ये फक्त काही जिल्ह्यांमध्येच राहिलाय. ते जिल्हे मुख्यतः कोणते आहेत तर महाराष्ट्राचा फक्त थोडासा भाग आहे, गडचिरोलीचा भाग आहे, त्यानंतर छत्तीसगडचा भाग आहे आणि थोडासा मध्य प्रदेशचा भाग आहे. आणि या 3 राज्यातील मुख्यमंत्र्यांना जे झोनल कमिटी आहे माओवादीची त्यांनी पत्र लिहिलंय आणि म्हटलं की आम्ही मास सरेंडर करायला तयार आहोत. यस, ऑल क्लिअर. बघा परत एकदा मुद्दा डिटेल समजून घेऊ घेऊ आपण की दंडकारण्यातील सततच्या आक्रमक कारवायांमुळे कोण करत आहे आक्रमक कारवाया? ऑब्विस आहे भारत सरकार करत आहे आणि सतत करत आहे, कंटिन्युअस करत आहे.
म्हणजे वन ऑफ द रिझन आहे की ते आता आत्मसमर्पण करायला तयार आहेत. हादरलेल्या माओवाद्यांनी आता काय तर नरमाईची भूमिका घेतलेली आहे आणि युद्धबंदीचा प्रस्ताव फेटाळून लावत सरकारने आधी आत्मसमर्पण करा आणि मुख्य प्रवाहात या, मग काय तर युद्धबंदी होईल. म्हणजे भारत सरकार त्यांवर अटॅक करत आहे, आक्रमक कारवाया करत आहे. पण त्यांनी काय म्हटलं की आम्ही सरेंडर करायला तयार आहोत, पण त्यांनी तारीख दिलेली आहे की 15 फेब्रुवारी पर्यंत. समजून घेऊ की 15 फेब्रुवारीच का? पण भारत सरकारने म्हटले की तुम्ही आधी सरेंडर करा, तुम्ही आत्मसमर्पण करा, मग काय तर आपण युद्धबंदी करणार आहोत. बरोबर की नाही? राईट? यांची सर्वात मोठा पक्ष म्हणजेच काय तर भाकप माओवादी यांनी 3 राज्यांचे मुख्यमंत्री महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, ज्याला एमएमसी स्पेशल झोन म्हणतात, यांच्या कमिटीने 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत मागितली आहे आणि तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्मसमर्पणाची तयारी दाखवलेली आहे. आता विषय म्हणजे काय, इथं प्रश्न येतो की का 15 फेब्रुवारी? तर ऑब्व्हियस आहे की माओवादी हे जे नक्सलाइट्स आहेत हे कुठं राहतात? तर जंगलामध्ये राहतात. आणि जंगलामध्ये राहत आहेत तर ते ऑब्व्हियस आहे की ते स्कॅटर्ड आहेत. त्या सर्वांशी कॉन्टॅक्ट करायचं, त्यांना सर्व एकत्र आणायचं आहे, सर्वांना कन्व्हिन्स करायचं आहे, यासाठी नक्की वेळ लागेल. आणि म्हणून म्हणतायत की आमचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत, आमचे जे साथीदार आहेत, ते काय तर सर्व स्कॅटर्ड आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करावं लागेल, एकत्र आणावं लागेल, त्यासाठी थोडा वेळ लागेल. म्हणून आम्हाला 15 फेब्रुवारी पर्यंतचा वेळ द्या आणि तोपर्यंतची जे ऑपरेशन्स आहेत, ज्या कारवाया होत आहेत, ते थोडंसं कमी करा किंवा थांबवा, अशी ते डिमांड करतायत. बरोबर? ऑल क्लिअर सर्वांना? आणि यात हे पण म्हणतायत की ते की विश्वास ठेवा, दुसरा यात आमचा कोणताही हेतू नाही आहे. आता प्रश्न हा आहे आणि एक्झामच्या दृष्टीने फार इम्पॉर्टंट ही डेव्हलपमेंट आहे की आताच का? एक तर क्लिअर आहे की गव्हर्नमेंट आहे, खूप जास्त यांवर आक्रमक कारवाया करत आहे आणि अमित शाह यांनी तर डेडलाईन पण दिली होती की 31 मार्च पर्यंत आम्ही काहीतरी हे संपवून देऊ. बरोबर? आता हे ऑपरेशन्स एवढे त्यांच्या पीकवर आहेत की ते आता असं समजा की मजबूर झालेले आहेत. कारण त्या ऑपरेशनमध्ये ते टेक्नॉलॉजीचा सुद्धा यूज करतायत. ड्रोन आहे, थर्मल इमेजिंग आहे, सॅटेलाइट ट्रॅकिंग आहे, यांचा वापर करतायत. आतापर्यंत जर तुम्ही ऑपरेशन्स पाहिले तर वन ऑफ द एक मोठा अडथळा होता की प्रत्येक राज्य आपापला एकटा लढत होता. त्यामुळे समजा की महाराष्ट्रामध्ये जर काही ऑपरेशन झाले तर हे माओवादी मध्य प्रदेशमध्ये किंवा छत्तीसगडमध्ये जायचे. तिकडे ऑपरेशन झाले की ते इकडे यायचे. हे प्रॉब्लेम्स होते. म्हणून काय तर सगळे जे राज्य आहेत त्यांना कोऑर्डिनेट करून यांच्याशी लढणं गरजेचं होतं आणि तो आता मोठ्यापर्यंत जो अडथळा होता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि इंटरस्टेट ऑपरेशन्स केल्यामुळे आपल्याला म्हणता येईल की हा एक रिझल्ट आता मिळतोय. दुसरा अजून एक कोणता अ, दुसरा अजून एक काय कारण सांगता येईल आपल्याला, की बघा फंडिंग जो आहे, पैसा आहे त्याशिवाय तर काही होणार नाही. आणि यांचा जो फंडिंग आहे तोच जर क्रॅकडाऊन केला, तोच जर थांबवला, तर ऑब्व्हियस आहे की यांची ऑपरेशन तशी कमी होणार होते. यांना मजबुरीनं काय तर सरेंडर करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने सुद्धा काय तर भारत सरकारने आता ऍक्शन घेतलेले आहेत. रिझल्ट काय मिळालं बघा, टॉप कमांडर्स आहेत ते एलिमिनेट करण्यात आले. यापैकीच एक कमांडर म्हणजे काय तर माडवी हिडमा, पुढे आपण बघूच, ते एक टॉप कमांडर आहे. सोबत बरेचसे कॅडर्स आहेत त्यांनी सरेंडर केलेले आहेत. तुम्ही जर काही महिन्या आधीपासून जर रेग्युलर जर न्यूज जर बघत आहात तर तुम्हाला हे सरेंडरचे न्यूज पाहायला मिळतील. आणि या कारणामुळे आता त्यांचा एरिया आपण नकाशामध्ये मगाशी डायग्राम मध्ये पण पाहिलं की त्यांचा एरिया आहे ना, तो काय तर श्रिंक होत आलाय आणि ते आता फक्त 18 जिल्ह्यामध्येच राहिलेले आहेत. फार कमी जिल्हे राहिलेले आहेत. बरोबर? सो हा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला. अजून कोणते कारण आहेत बघा. मेजर डेव्हलपमेंट काय आहे? तर त्यांचा एक मोठा जो लीडर होता माडवी हिडमा, तो मारण्यात आला. जो 2010 चा दंतेवाडा अटॅक झाला होता त्यामागचा मास्टरमाइंड होता किंवा 2013 चा दर्भा व्हॅली अटॅक होता त्यामागचा मास्टरमाइंड होता. मल्टिपल जे हाय प्रोफाईल अँब्युशस आहेत ते सुद्धा काय ते यांनीच माडवी हिडमा यांनीच केलेले होते. या कारणामुळे ऑब्व्हियस आहे की त्यांची जर लीडरच संपले असणार तर कुठंतरी त्यांच्यामध्ये मोटिवेशन म्हणू की कोणतरी लीड करणार आहे तोच यामध्ये राहिलेला नसेल. दुसरं आहे काय की ही जी मुवमेंट आहे, आपण जर नकाशामध्ये जरी पाहिलं तरी पण त्यांचा एरिया आहे तो श्रिंक झालाय. त्यांना सपोर्ट करणारे लोकल्स आहेत ते कमी झालेले आहेत. त्यांची जी टीम आहे ती लहान झालेली असेल, राईट? आणि म्हणून काय तर ही जी मुवमेंट आहे ही आता कुठेतरी सफर करत आहे. राईट? रिझन काय? कारण रॅपिड श्रिंकिंग होत आहे त्यांचा एरिया. त्यांसाठी जो सेफ हेवन असायचे, जे जंगलामध्ये लपून राहायचे, आता भारत सरकारकडे पण चांगले टेक्नॉलॉजीज आल्यामुळे त्यांना शोधणं सोपं झालेलं आहे. त्यामुळे सेफ हेवन्स आहेत ते त्यांचे कमी झालेले आहेत. लोकल सपोर्ट आहेत ते कमी झाले. कारण भारत सरकार जे डेव्हलपमेंट करतायत ते जास्त दूरपर्यंत आणि चांगले डेव्हलपमेंट जर लोकांपर्यंत पोहोचत असतील, तर तिथचे जे लोक आहेत ते माओइस्टला मदत करण्यापेक्षा ऑब्व्हियस आहे की सरकारला मदत करतील. राईट? आणि ते होताना आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे काय तर मेन म्हणजे काय तर ही जी माओइझमची आयडिओलॉजी आहे, ही कुठतरी आज आपण बघतोय की भारतामध्ये पण बघा किंवा वर्ल्ड लेव्हल सुद्धा बघा, की याला तेवढा सपोर्ट आता पाहायला मिळत नाही.
राईट. आणि म्हणून काय आहे तर ही जी आयडिओलॉजिकल एक्झॉशन सुद्धा आपण पाहायला मिळतो. सो ह्या सर्व कारणांमुळे आपण हे बघतो की एक मेजर डेव्हलपमेंट पाहायला मिळत आहे. आता प्रश्न इथं हा आहे की भारत सरकार नेमकं करणार काय? तुम्हाला काय वाटते नक्की चॅटबॉक्समध्ये मला कळवा. पण मला वाटतंय की भारत सरकार लगेच काय थांबवणार तर नाहीये. जसं त्यांनी भारत सरकारने हे पण म्हटलंय की तुम्ही आधी आत्मसमर्पण करा, मग काहीतरी युद्धबंदी आपण आहे ते करूच म्हणून. त्यामुळे कारण यांनी जरी म्हटलं असेल की 15 फेब्रुवारीचा वेळ द्या, तोपर्यंत काय तर हे जे ऑपरेशन्स आहे ते थांबवा, पण खरंच विश्वास ठेवायला पाहिजे का? त्यामुळे नक्की असं होऊ शकतं की भारत सरकार थोडेफार ऑपरेशन्स आहेत ते थोडे स्लो करतील, पण पूर्णपणे थांबवणार नाही. आणि जसे ते आत्मसमर्पण करतील तसतशी मग काय तर ऑपरेशन्स परत कमी 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 करणार आहे. सो मोस्ट प्रोबॅबली पॉसिबिलिटी या गोष्टीची मला वाटत आहे. आय होप की तुम्हाला हा मुद्दा आहे तो क्लिअर झाला असेल. आपल्या परीक्षेमध्ये युपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल, जीएस 3 मध्ये इंटरनल सिक्युरिटीचा भाग आहे आणि या वर्षीची आपण नक्की म्हणता येईल की खूप मोठी डेव्हलपमेंट आहे. त्यामुळे प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. येस, ऑल क्लिअर. सो दिस इज माय नंबर 8793382448. तुमची कोणतीही क्वेरीज आहे या नंबरला तुम्हाला कळवता येईल. सिलेबस रिलेटेड, स्ट्रॅटेजी रिलेटेड किंवा बॅच जरी तुम्हाला जॉईन करायची आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, हेमराज चामोरशीकर सर्च करा इंस्टाग्राम, तिथं माझा अकाउंट मिळेल. राईट. त्या सर्वांसाठी माझा नंबर आहे 8793382448. करेक्ट. आणि टेलिग्राम चॅनल आहे, यावर मी लगेच तुम्हाला पीडीएफ आहे ते शेअर करतो. बॅच जॉईन करताना हा कुपन कोड नक्की वापरा. इथं पण मी हे फाईल शेअर करतो. इथं पण तुम्हाला गुगल फॉर्म दिले, गुगल फॉर्म मधून सुद्धा तुम्हाला माहिती मिळवता येईल. टेक्स्टबुकच्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत या टेलिग्रामला मिळतील तुम्हाला. आणि आपल्याकडे बॅच बघा कोणती आहे. जर तुम्ही एमपीएससी राज्यसेवा आणि युपीएससी जर देत असणार तर मग आपल्याकडे यशोदे बॅच आहे, ज्यामध्ये आपण एनसीईआरटी पासून सुरू करू. एनसीईआरटी पासून जे बेसिक साठी फार इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला आन्सर रायटिंग करायचं आहे. आन्सर रायटिंग करायचंय तर आपल्याला नक्कीच बेसिक क्लिअर असायला पाहिजे. मग रेफरन्स बुक आणि त्याची लिंक, त्याचा जोड जो आहे तो आपल्याला करंट अफेअर्सला द्यावा लागतो, जसे हे जे सेशन्स आहेत. त्यामुळे सेशन्स आहे रेग्युलर बघत चला. यातून तुमची अनालिटिकल थिंकिंग आहे ही नक्कीच वाढेल. नेक्स्ट आहे की पर्सनल मेंटरशिप इथं तुम्हाला मिळेल. 18 बुक्स आहेत ते पण तुम्हाला इथं मिळतील. नेक्स्ट, आपल्या सर्वच क्लासेस हे लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड असतात. ईएमआय फॅसिलिटी आणि भरपूर डिस्काउंट आहे. आता फायनल फीस किती बसणार आणि आफ्टर डिस्काउंट आणि दर महिन्याला किती भरावे लागेल या सर्वांची माहिती तुम्हाला माझ्या नंबरला मिळेल. नेक्स्ट आहे काय तर बघा, आपण या यशोदे बॅच मध्येच गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम सुरू केलेला आहे, कारण आम्ही गॅरंटी देतोय तुमच्या सिलेक्शनची. ज्यामुळे तुमचं सिलेक्शन नाही झालं तर 100% रिफंड आहे आणि सिलेक्शन झालं तर 1 लाखाचं कॅश प्राइज आहे. पण मला वाटतं की ह्या गोष्टी सेकंडरी आहेत. तुमच्यासाठी तुमची पोस्ट मिळणं हे गरजेचं आहे, कारण तोच आमच्यासाठी पण रिझल्ट आहे. आणि आम्ही जेवढी मेहनत करतोय, आम्ही जे काही कंटेंट देतोय त्यावर आमची खात्री आहे, पण विद्यार्थी खरंच करतोय का, म्हणून काय तर आम्ही हा प्रोग्राम सुरू केलाय, गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम, की कसं करून घ्यायचंय. आणि त्यासाठी म्हणून काय तर तुमचे मेंटॉरशिप कॉल होणार. रोज तुमची गुगल मीटद्वारे ऑनलाईन मीटिंग होईल. त्यासोबत तुम्हाला विकली रिपोर्ट्स आहेत ते मिळतील. मॉडेल आन्सर्स आहेत ते मिळतील, कारण युपीएससी सारखाच आता एमपीएससी झालेला आहे. त्यामुळे नेमके उत्तर कसे लिहायचे याचे मॉडेल आन्सर्स, मॉडेल क्वेश्चन्स हे जर तुमच्याकडे नसतील तर ते पण तुम्हाला इथं प्रोव्हाइड केले जाणार. वेळोवेळी तुम्हाला मेंटॉर्स आहेत ते गाईड करतील. रिपोर्ट्स म्हणून तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की कुठं चुका होत आहेत, त्या सर्व गोष्टी. आणि ऑफलाईन मॉक टेस्ट सुद्धा तुमचं होतील पुण्यामध्ये. राईट. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस असतील, मी ऑलरेडी सांगितलंय. त्यामुळे ही गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम जर तुम्ही जॉईन करत आहात तर इथं विद्यार्थ्यांचा काही नुकसान नाहीये. तुम्ही जर प्रामाणिक जर अभ्यास करायला तयार असणार तर तुमचं नुकसान काहीच नाहीये. तुम्हाला तशी फीस परत मिळणार आहे जर सिलेक्शन नाही झालं तर. आणि जर सिलेक्शन झालं तर मग 1 लाखाचं कॅश प्राइज आहे. बरोबर. यस. हा, आणि मेन्स ची बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर आपल्याकडे क्रॅश कोर्स आहे 2025 आणि मी म्हणणार की 2026 साठी सुद्धा आहे. कारण 2025 जे आता परीक्षा देणार आहे ते तर देणार आहेतच, ते तर अभ्यास करतच आहेत. आणि त्यांनी तर नक्कीच जॉईन करायला पाहिजे, कारण जे छोटे छोटे विषय आहेत, जसा इंटरनल सिक्युरिटी सांगितलं मी, किंवा इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, टेक्नॉलॉजीचा भाग आहे, सोसायटीचा भाग आहे, जो प्रिलिमला नसतो हा भाग, तो आता इथं मेन्सला आहे. आणि बरेच विद्यार्थी याचा अभ्यास करत नाही, आणि म्हणून काय तर क्रॅश कोर्स. बरं, त्यातल्या त्यात 26 वाल्यांनी का करायचा आहे? कारण हीच योग्य वेळ आहे मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी. कारण पूर्व परीक्षेनंतर जर तुम्ही विचार करतो म्हटलं की मी मुख्यचा तेव्हा अभ्यास करणार, तर बरेचसा भाग आहे हा नव्याने ऍड होतो मुख्य परीक्षेला. आणि त्या 3-3.5 महिन्यामध्ये मग तेवढा वेळ नाहीये आपल्याकडे. मग प्रॅक्टिस करायची, नोट्स काढायचे, की हे नवीन विषय अभ्यास करायचे, वाचन काढायचं ऑप्शनल आहे, तो पण अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून ती योग्य वेळ नाहीये. मुख्य परीक्षेचा अभ्यास करायची हीच योग्य वेळ आहे. करेक्ट.
त्यासोबत ग्रुप बी ग्रुप सी जर जॉईन करायचं असेल त्यासाठी पण प्री आणि मेन्सची बॅच आहे. यामध्ये पण कम्प्लीट कव्हर केल्या जाईल. अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आहे, नोट्स आहेत, पीडीएफ स्वरूपात आहेत, युनिट टेस्ट, मॉक टेस्ट आहे, सर्व इथं कव्हर होईल. पण मी म्हणणार की यशोदे बॅच ही बेस्ट बॅच आहे, कारण याच बॅच मधून तुमचा सर्व अभ्यास होईल. एमपीएससी राज्यसेवा पण होईल, ग्रुप बी आणि ग्रुप सी पण होईल, कारण सिलेबस सेमच आहे ऑलमोस्ट. युपीएससीचा पण इथं अभ्यास होईल, म्हणजे तुम्ही 4 परीक्षा कॉन्फिडेंटली एका वर्षात तुम्ही देऊ शकता. ही अशी बॅच आहे. बरोबर? ऑल क्लिअर? स्क्रीनवर माझा नंबर आहे. यस, चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया आपण. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.